हाय नमस्कार, मी तितिक्षा तावडे म्हणजेच तुमची लाडकी नेत्रा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की आज हे असं इंट्रोडक्शन का, तुमची लाडकी नेत्रा असं. त्याचं कारण असं की कदाचित हे असं बोलायची एक शेवटची संधी आहे, त्यामुळे म्हटलं आता बोलून घेऊया. कारण मालिकेचा आज आहे शेवटचा दिवस, म्हणजे शूटिंगचा शेवटचा दिवस. आज एकदा शेवटचं मी नेत्रा म्हणून ऍक्ट करणार आहे आणि मी शुअर नव्हते ऍक्च्युली अबाउट दिस व्हिडिओ की आज करायचा आहे नाही करायचा आहे, किती करायला मिळेल, किती इमोशनली कशी असेल मी वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न होते. पण मग सकाळी गुड मॉर्निंग. कसं वाटतं तुला? आज तो शेवटचा दिवस आहे शूटचा. बस कळत नाहीये, माझे एकदम मिक्स्ड फिलिंग्स आहेत, इमोशन्स झाले. मला थोडं आता वाईट वाटायला लागलंय. कालपर्यंत एवढं वाटत नव्हतं, आता आजच आहे तर लास्ट दिवस मला कसं तरी होतंय. पटकन क्विकली डोक्यामध्ये आता तुला पूर्ण या सिरियलच्या प्रवासातली तुझी बेस्ट आठवण काय वाटते? खूप असतील 200%. आता काय आठवतंय तुला असं? जर तुला मला आमची झालेली मैत्री आठवते. आम्ही सगळ्या मुली, आमची जी एकदम छान बॉन्डिंग झालं आणि असं डे 1 पासून जे काही झालंय आणि ते इतकं स्ट्रॉंग झालंय ओव्हर 2 years, तर मला तेच आठवतं. आणि काय मिस करशील सगळ्यात जास्त? मला असं सुपर नॅचरल ऍक्टिंग करायला मिस करेन. आय एम सो प्राऊड ऑफ यू बाबू. बेस्ट केलं, बेस्ट बेस्ट बेस्ट. रिअली प्राऊड ऑफ यू. आय लव्ह यू. हे असं झालं आणि त्यामुळे मग मी म्हटलं की अरे यार, ही खूपच खरं तर स्पेशल मोमेंट आहे, खूपच स्पेशल दिवस आहे आणि हा खरं तर मी तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवलाच पाहिजे. आणि म्हणून हा आजचा व्हिडिओ केला. जमेल तसा करणार आहे, कारण थोडा गडबडीचा दिवस असणार आहे. मला स्वतःवरती तेवढा विश्वास आहे माझा, थोडी रडारड निश्चित होणार आहे. बट तुम्ही तर सगळेच फॅमिली आहात आणि हा मोमेंट तुमच्याबरोबर शेअर नाही केला तर कोणाबरोबर करायचा. सो आज आहे 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस. अजून एक 10 दिवसांनी ही मालिका तुमचा सगळ्यांचा निरोप घेणार आहे, म्हणजे 21 डिसेंबरला. सो प्लीज आजचा दिवस माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. काय रे, भूक लागली? गुड मॉर्निंग. कसं वाटतंय? छान दिसतोस. कोणी आलं नाहीये. हा काय आहे प्रकार? मी एकटीच का आले? सगळ्या ऐश्वर्याताईने दिलेले ड्रेसेस घालून आले आहेत. काल ऐश्वर्याताईने आम्हाला ड्रेसेस दिले. या दोघींनी नाही घातलाय पण घालते. आणलाय मी, आणलाय पण आणलाय. शतग्रीव म्हणून, मैथिली म्हणून तयार व्हायचं. हे शेवटचा हा शब्द खरंच खूप आतपर्यंत जातो. जी प्रोसेस आपण 2.5 वर्ष 3 वर्ष एन्जॉय केलेली असते ती कुठेतरी आता शेवटाकडे येत असते. पण ठीक आहे, म्हणजे आता काही ऑप्शन्स नाही आहेत. नवीन गोष्टी तेव्हाच सुरू होतात जेव्हा जुन्या संपतात. सो काय काय आज आमच्या मेकअप रूममध्ये गणू द सुंदर आणि द सुंदरी असं आम्ही 3 जण आता मेकअप करतोय. ए दादा, थँक्यू फॉर द गिफ्ट. मित्रा म्हणून शेवटचा मेकअप
गणेश चाहताना काय झालं काय बघतोय आता बापरे जाळलंच होतं की त्याने अरे रौनक पण आलाय. मी रेडी झाले आहे नेत्रा म्हणून वन लास्ट टाइम. छान वाटतंय. हे मी घरी घेऊन जाणार आहे जाताना. लकीली माझ्या आधीच्या 2 शोजमध्ये सुद्धा मला असं एक युनिक पेंडंट्स होते. सरस्वतीच्या वेळेला छान सरस्वतीचं पेंडंट होतं. नंतर मनवाचं मंगळसूत्र होतं ज्याला असा खाली एक असा झुमका होता. सरस्वतीमध्ये जेव्हा दुर्गाची एंट्री झाली तेव्हा तिच्या गळ्यात एक ओम होता आणि आता हिच्या गळ्यात हे आहे. सो दरवेळेला काहीतरी स्पेशल मला असं मिळतं आणि त्या सगळ्याचं कलेक्शन माझ्याकडे आहे. सो हे सुद्धा मी यावेळेला घेऊन जाणार आहे. बरं खुशबू आणि सितारचं म्हणणं आहे की आम्हाला पण एक एक पाहिजे. म्हटलं तू काय करणार याचं बट आहे बाबा हे घेणार आहे. ए प्रतीक कोणी कोणी यायचंय फक्त मी तुझंच आहे. एवढं मला महत्व आहे. सगळ्यांना बोलव सगळे पाहिजेत मला सजेशनला. तुझ्या मागे कोणी नव्हतं घाबरतात सगळ्याला. ओके सांगा. ओके नाही मी नाही मी नकोच त्याच्यात ते नाही होणार. आता नकोय आपण बसून करूया. मला जायचंय पण आता गड्या खरं रिअलिस्टिक नाही वाटत आहे. खरी गोळी मारे हे पहिल्या दिवशी किती सुंदर होते. पामकलंय असं पातळ पामकला हा शब्द कुठला आहे. हा लालबाग हा सगळा कंटेंट मला माझ्या काही संबंध नाही. जरा स्वस्त राहावं सतत आपलं. पामका शब्द. अरे हे काय आंघोळ का करून येते आज वेगळं दिसतंय पण गण्या. असू दे ते विरोचकाचं आपलं तर जास्त रक्त आलं गणलेला झालं ना. आणि आता तुम्हाला बघायला मिळणार आहे की शतग्रीव वधाचा सिक्वेन्स आम्ही कसा शूट केला. बॉडी लँग्वेज राक्षस ऍक्शन. लावले लागले. पण तेच चांगलं वाटेल. शॉर्ट जेव्हा बनेल ना रेडी रोल ऍक्शन. दिशा पुढेच बघायचं मागे बघायचं नाही. सॉरी तुम्ही पूर्ण प्रयत्न करताय तुम्ही सगळे अत्यंगी. हो दिशा. शतग्रीवा मला स्पर्श सुद्धा पुरेसा तुझं वध करायला कर. दिशा शतग्रीवा दिशा आता केला आता चालू केलं आता चालू केलं. दिशा पकड हात सोडायचा. मग तुम्ही दुसऱ्या हाताने ते सोडवण्याचा प्रयत्न करा. हे सोडवण्याचा प्रयत्न करते आणि रीमा तू सुरू करते. ओम देवस्तुती नमः. नाही सरस्वतीने अवतरूनला तुम्ही
रीमा इंद्राणी मागे कट इट होल्ड कट. हा आता बघा फॅन आणि हे चालू असतील, कॅमेरा फिक्स असेल. मी सांगेन त्या धुरळा होऊन वर जात आहेत ते बघाल तुम्ही. मग एका जागी स्थिर राहाल सगळे. मग ऐश्वर्याताईंना तिथून बाहेर काढेल, मग पुन्हा लुक द्यायचा सेम सगळ्यांनी. क्या हुआ देखिए फिक्स रहेगा ना वो भी, तो उसमें भी दिखाएगा मास्टर में हाथ जलना. हाँ वो दिखा पाएगा, वो अलग शॉट ले लेंगे. हाँ लाइट्स फॅन बघा सगळे काय होतंय. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट ऐकू येतोय. रीमा ऐश्वर्याताई लुक तिच्याकडे, रीमाकडे. रीमा वाचत राहा, रीमा वाच. कट कट कट. हा ओके. कुठपर्यंत बोललीस बाळा तू? हा दशभुजेचे रूप तुझे तू. लाइट्स ऍक्शन. सो ईशा कॅमेरा फिक्स. बघा हळूहळू धुरळा व्हायला लागलाय. धूर हवेत चालला. लाईट नॉर्मल, फॅन ऑफ. पोझिशन फ्रीज. ऐश्वर्याताई तुम्ही या बाहेर. कीप रोलिंग. सगळे बघताय वर. ऍक्शन. ईशा ब्रीदिंग. खालीच बघते जमिनीवर. चिडली आहेस. सगळे बघा ईशाकडे. कडे आता रीमा. हा रोल रोलिंग. बाळा ते हातात पकडलाय. नाही ते नमस्कार वाला. हा खाली घे थोडं. हा रोल रोलिंग. वारं सुरू आहे आता. रोल वारं सुरू. लाईट्स फॅन फॅन ऑन. रोलिंग अँड ऍक्शन. बोल. ह्या सगळ्यात मला एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते, ते म्हणजे ही जी छोटीशी मुलगी तुम्हाला दिसते, हिचं नाव आहे वीरा. ही फक्त 6-7 वर्षांची मुलगी आहे, पहिलीत आहे आता. आणि तिने हे सगळे श्लोक तोंडपाठ केले होते. म्हणजे 2 दिवस मी तिला बघत होते. ती सिन्सिअरली स्क्रिप्ट घेऊन होती आणि तिला खूप आनंद होता की तिच्या वाट्याला इतका मोठा सिक्वेन्स आला आहे. आणि नुसताच आनंद नव्हता, तिला त्याची जबाबदारीसुद्धा कळत होती. आणि तिने ते सगळे तोंडपाठ केले. आणि नुसतंच पाठांतर नाही केलं, तर ते विथ एक्सप्रेशन्स डिलिव्हरसुद्धा केले. मला खरंच खूप मनापासून कौतुक वाटतं वीराचं. आणि मी तिच्या वयाची होते तेव्हा मला ॲब्सोल्युटली यातलं काहीच नाही जमायचं. आणि ह्या वयात तिला इतकी समज आहे, मला खरंच फार कौतुक वाटतं. आणि फक्त हिचं नाही तर ईशाचं कॅरेक्टर जिने केलं, सावी, तीसुद्धा इतकीच सिन्सिअर आणि इतक्याच जेन्युनली काम करत होती आणि खूप मनापासून काम करत होती. मला खरंच फार कौतुक वाटतं ह्या लहान मुलांचं, ज्यांना इतक्या कमी वयात इतकी छान समज आहे
कॅरेक्टरबद्दल कळतं, इमोशन्स कळतात, एक्सप्रेशन्स कळतात आणि इतक्या कॉन्फिडेंटली इतक्या लोकांसमोर कॅमेरासमोर ते हे सगळं इतक्या स्मूथली डिलिव्हर करतात. बघितलं त्रास वाढतोय तिचा नेत्रावर विचार कंटिन्यू. तू ब्रह्मपुत्री तू विष्णूची चमत्कृती. अस्त्र-शस्त्र कुठलेही माते तुला न बाधे केव्हाही. दुष्ट शक्तीला मोक्ष मिळे अवतरते तुझी. तुला न बाधे केव्हाही दुष्ट शक्तीला मोक्ष मिळे अवतरेल तुझी. दुष्ट शक्तीचा नाश करायला सत्वर धावून तू येशी. जय 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 अभी ये इधर का आगे वाला भी देना पड़ेगा उसका. पहले तो उसने पढ़ा था ना. त्याला मुली द्या तिकडे, त्याला आवाज करायला लागेल. अद्वैतला कॉम्पॅक्ट करा थोडा. मुली अद्वैतला कॉम्पॅक्ट करा म्हणाला. अद्वैतचा ब्लॉग कॉम्पॅक्ट करा. त्याने चष्मा नाही आणला इतकं, त्याला काय सांगू नका. तयारी पटव नाही. घरी विसरला वाटतं. हा आता मी कुठे यायचं ते सांगते. मुलींना मागे घेतलं होतं तू. छोटावाला दादा तो. हा तिथेच आहे, बरोबर. पण मी इथून गेले त्याच्या समोर नाही अद्वैतच्या समोरून आली आणि अशी. अद्वैत आणि मुलींच्या समोरून आली होती. रेडी. काकू आली मागे. नाही सुरुवातीला तुम्ही तिथे गेलात, तिच्याकडे बघताय, ती बोलेल. रोलिंग अँड ऍक्शन. होल्ड कट करू. आता दिसाल. आज आम्ही सगळे एकत्र बसून जेवणार आहोत. काहीतरी खूप छान जेवण मागवलं आहे, पण नेमका गुरुवार आहे आणि माझा उपास आहे, त्यामुळे मी फार काही खाऊ शकणार नाही आहे. मी फक्त श्रीखंड खाणार आहे. पण अर्थात सगळ्यांच्या सोबतीला इथे बसून गप्पा नक्कीच मारणार आहोत आम्ही दोघी. ऐश्वर्याताईचं सुद्धा जेवण झालं आहे आणि त्यानंतर सुरू झालं सेलिब्रेशन. हा बोर्ड वाचल्यानंतरच माझ्या मनामध्ये कसं होऊ लागलं. कुठेतरी अरे हे तर खरंच घडतंय ह्याची जाणीव झाली. आणि हे पूर्ण सेशन माझ्यासाठी खूप जास्त इमोशनल होतं. रीमा बाळा तू बोल ना. आमची सगळ्यात लाडकी आमची छोटी रीमा. थँक्यू सो मच सर. तुम्ही मला या सिरियल मध्ये घेतल्याबद्दल. सगळ्यांकडनं मला खूप शिकता आलं. आईकडनं, बाबाकडनं. आपल्या शोचे प्रोजेक्ट हेड, शोचा गाडा ज्यांनी ओढला, मनीष दळवी सर. सातव्या मुलीबद्दल सांगायला गेलं तर शब्द कमी पडतील, वेळ कमी पडतील, कारण प्रवास खूप मोठा आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत झालेला प्रवास खरंच हा अविस्मरणीय आहे.
नॉर्मली असं होतं की 2-2.5 वर्ष सिरियल चालली किंवा एखादी सिरियल खूप चालली की लोक म्हणतात की म्हणजे फॉर एक्झाम्पल 7वी मुलगी ते तुमचं ATM कार्ड आम्हाला विचारायला ते संबंधित कलाकार टेक्निशियन आर्ट आपलं रायटर्स डिरेक्टर आणि मी आमचं सगळं प्रोडक्शन सगळं 7वी मुलगी आमचं ATM कार्ड नसून आयडेंटिटी कार्ड आणि सगळ्यांचा चांगला सपोर्ट मिळाला. याच्यातली बरीचशी टीम आपण पुढच्या शोला आहेच कलाकार काही असतीलच आपण एकत्र काम करूच सगळे पुन्हा असा शो होईल की नाही माहिती नाही पण प्रयत्न नक्की करू. थँक्यू. आणि मग सेलिब्रेशन झाल्यानंतर जे काही उरलं होतं काम ते आम्ही पुन्हा करायला घेतलं. थोडंसंच बाकी होतं, काही क्लोज बाकी होते, थोड्या ट्रीटमेंट्स बाकी होत्या. तर शूट पुन्हा एकदा सुरू झालं आणि शूटचे काहीच तास शिल्लक होते त्यामुळे सगळेच जण खूप मनापासून एन्जॉय करत होते. नाहीच येणार आहे तुम्हाला कोणाला वाचता. देवस्तुती महिमा ती तिकडे काहीतरी बोलत गेली ना. हा ते काहीतरी बोला ना. माझा सेकंड लास्ट क्लोज आहे आता. सगळं सेलिब्रेशन झालंय. सेकंड लास्ट क्लोज आता मी माझा करणार आहे. लाइटिंग सुरू आहे इथे होणार आहे. रीमा बरोबर करणार आहे मी. नुसता कल्ला सुरू आहे इथे. खूप जण आलेत जे या आधीच मालिका करायचे. आमची रीमा आणि ईशा येते. तुम्हाला सगळ्यांना रीमा ईशा खूप आवडतात. अतिशय गुणाच्या मुली, अतिशय गोड मुली आहेत. येस दादा. बघा समीर सर आमचा मेकअप करतो म्हणजे माझा गण्या करतो तुम्हाला माहिती आहे पण हा हेड आहे. आणि आता या इथे माझा एक सेकंड लास्ट क्लोज होणार आहे ॲज नेत्रा. आणि तसं मला रडू येईल पण या सीनच्या आधीपासूनच मी थोडं रडत होते त्याच्यामुळे जरा मी माझे केस असे विस्कट होणार आहे. आणि सीनच्या जस्ट आधी थोडंसं तुपांजन घेणार. लेट्स डू इट. हाय फाय. त्या मुलीने खूप पाठांतर केलंय. बोलूच देत नाही मला कोणी. लाइटिंगचं प्रॅक्टिस समू सर ऐसा करो ऐसा. आमचं पॅकअप झालंय आणि खूप मोठा घोळ झाला तो असा की ॲक्च्युली म्हणजे अर्थात आजच शेवटचं शूट आहे नाही तर एवढं कशाला व्हिडिओ करेन मी. बट काल जे आम्ही शूट केलं होतं ते त्यातल्या काही फाईल्स करप्ट झाल्या आहेत आणि आता इंजिनियर किंवा त्यांना जे काही म्हणतात ते रिकवर करण्याचा प्रयत्न करतोय. बट त्या नाही झाल्या सगळ्या रिकवर. एका कॅमेरामधल्या काही व्हिडिओज करप्ट झाल्यात. सो जर तसं नाही झालं तर मे बी आम्हाला आणखीन एक दिवस काही तासांसाठी शूट करावं लागणार आहे. सो असं झालंय. काय माहिती देवाच्या मनात काय देव यायच्या. सो बघूया आता काय. आपले मोबाईल ऑफ करा. रीमा ईशा इथे या. मॉनिटरवर बघा. सर रेडी. एक रिहर्सल. याच्यामध्ये पूर्ण टच आहे मागे हिंदीला. दैवी शक्तीने दानवी शक्तीचा पराभव केला तरी दानवी शक्ती समोर नष्ट होऊ शकते. विरोचक शतग्रीव यासारख्या राक्षसी व्यक्ती संपल्या असल्या तरी राक्षसी वृत्ती संपुष्टात येणार नाही. चला पार्ट शूट करशील बाई आता मी. थँक्यू.
नमस्कार नको मुली रडू लागल्या. सिद्धीला पण घ्या. गोल सर्कल मोठं मी मदत करू शकतो त्याला. असं जायचं तुला बोलक्यात जा. आपला स्लूप नका डिझॉल्व करू. तो राहू द्या. मला ऍड करा. हा करा ऍड करा. आता तरी ऍड करा. आणि आता मुद्द्याला पण ऍड कर. सांगून गेली नका करू. आता काही कामाचा नाही. आपला आपला वाईट सी यू टुमॉरो. तुम्ही पुढे आहात पण आता. हो चेंज करून येऊ दे ना मॅम ना. एकदम छान करा. एक मिनिट. या संपूर्ण प्रवासात अनेक लोक भेटले. त्या सगळ्यांना पर्सनली भेटून थँक्यू म्हणणं खूप 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 गरजेचं होतं. आणि म्हणून मी सगळ्यांना पर्सनली भेटले जे सुरुवातीपासून या प्रोजेक्टशी रिलेटेड होते, जे नंतर जॉईन झाले. त्या सगळ्यांना मला मनापासून थँक्यू म्हणायचं होतं. कारण प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर मला खूप मदत केली होती. त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या सहवासामुळे मला माझे काही क्षण खूप सुंदर गेले होते. आणि म्हणून मला सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू म्हणायचं होतं. त्यामुळे मी प्रत्येकाला जाऊन भेटले, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. या ना लवकर यार. नहीं मैं निकल मैं जाता ही नहीं कर. मस्त प्रश्न पडला प्रत्येकाला. टाळ्या कशा वाजतात. हॅपी बर्थडे. आणि एक शेवटची गोष्ट जी मी याआधीही जेव्हा माझे 2 शो संपले होते तेव्हा केली होती, ती म्हणजे एकदा शेवटचं सेटवर शांतपणे फिरायचं. ज्या सेटला 2 वर्ष आपण घर म्हटलं आहे, त्याला एक शेवटची भेट द्यायची. कारण हळूहळू सगळं सामान निघायला लागतं आणि घराचा पुन्हा एकदा सेट होतो. घराची रया जाते असं म्हणायलाही हरकत नाही. तर ते होताना एकदा आपण शेवटचं घराला पाहावं म्हणून मी एक छान फेरी मारली घरात. खूप आठवणी आहेत या ठिकाणच्या. तर एकदा एकांतात त्या आठवणींना भेट दिली आणि मग पुन्हा एकदा पूर्ण टीमला जॉईन झाले. आणि आता फायनली आजचा दिवस संपत आला आहे. मी घरी आले, खूप छान मजा केली, खूप पार्टी केली, सगळ्यांना मनापासून भेटले. आणि हा जो शेवटचा नेत्रा म्हणून मेकअप केला होता तो आता काढायची वेळ झाली आहे. ते जे मी करप्ट फुटेजबद्दल बोलले होते
जर ते रिशूट करायचं झालं तर कदाचित 16 तारखेला पुन्हा सगळ्यांची भेट होईल, पण त्याचेही चान्सेस थोडे कमीच वाटत आहेत. खूप मिक्स्ड इमोशन्स आहेत. एकदम असं गळून गेल्यासारखं झालं आहे मी. बस मी खूप 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 ग्रेटफुल आहे. मला नाही माहिती सगळं शब्दात कसं सांगायचं, वेगळंच वाटतं आहे. पण चला काढूया मग मेकअप. मेकअप काढला, मालिका संपली, तरीही नेत्रा कधी सोडून जाईल असं मला खरंच वाटत नाही. हे पात्र इतकं मनापासून साकारलं आहे मी की मला खात्री आहे कधीतरी कुठल्या तरी गर्दीत कुणीतरी नेत्रा म्हणून नक्की हाक मारेल. अरे नेत्राची सिरियल संपली का, अरे नेत्राची सिरियल अजून कुठे लागते का, असा विषय कोणत्या तरी घरी नक्की होईल. आणि मी कायम नेत्रा म्हणून काही जणांच्या मनात राहीन याची मला खात्री आहे. तुम्हा रसिक प्रेक्षकांचे पुन्हा खूप 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 मनापासून आभार. या मालिकेवर, या पात्रावर इतकं मनापासून प्रेम केलं त्याबद्दल. मी लवकरच काहीतरी नवीन घेऊन येईनच तुमच्यासाठी, पण तोपर्यंत असंच प्रेम करत राहा. मनापासून थँक्यू.